झाला होता आणि राज्य सरकारनं आणि महत्वाचं म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला होता। त्याचा आज एसटी स्टँड ते जुना आरटीओ रस्ता जो आपला आहे त्याचं काम आज सुरू झालेलं आहे आणि त्याचा आज कॉन्क्रीटचा जी सुरुवात आहे ती झाली आहे। अतिशय मशिनरी वगैरे सगळ्यांना रस्ता चांगल्या दर्जाचा होईल आणि कायमस्वरूपी या रस्त्याची जी कीड होती आणि इथल्या नागरिकांची जी तक्रार होती, दरवर्षी हा रस्ता याला गटर वगैरे नसल्यामुळे खराब व्हायचा आणि एक तर अरुंद पण होता। आज आता संपूर्ण या रस्त्याचं गटर, त्याचे केबलिंग, सगळ्या गोष्टी हे करून आज हा रस्ता कॉन्क्रीटचा होतोय। त्यामुळे कायमची तक्रार, कायमची कीड या रस्त्याची निघून जाणार आहे। या रोडला वाहतूक वाढलेली आहे, एसटीची आता सगळी वाहतूक या रोडनं होतीये। त्याचबरोबर शहरातल्या अगदी मध्यवस्तीतला हा प्रमुख रस्ता आहे, त्यामुळे हा चांगला रहिवासी एरिया बराच इथं आहे। त्यामुळं सगळ्यांची एक होती की रस्ता हा चांगला झाला पाहिजे आणि त्याची सुरुवात होती। हे सोडून अजून 2 रस्ते याच पद्धतीनं कॉन्क्रीटचे आहेत, ते लवकरात लवकर आता होणार आहेत। पावसामुळं त्याला कामं सुरू करता आली नाहीत आणि यामुळं नक्कीच मला कल्पना आहे की इथल्या नागरिकांना या पावसामध्ये बऱ्याच अडचणींना तोंड द्यायला लागलं, पण शेवटी निसर्गापुढे आणि याच्या पुढे आपण काही जाऊ शकत नाही। पण आता कायमची तक्रार इथल्या सर्व नागरिकांची आणि प्रभागातल्या सगळ्या रहिवाशांची आज सुटणार आहे आणि अतिशय सुंदर रस्ता कॉन्क्रीटचा लवकरात लवकर पूर्णत्वाला जाईल। त्याला लागणारं स्ट्रीट लाईट, त्याला लागणारं फुटपाथ, या सगळ्या गोष्टी या कामामध्ये धरल्या